नागपुरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। एका पित्याने आपल्या अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे। या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नेमके काय आहे हे प्रकरण पाहूया विशेष रिपोर्ट। नागपूर शहरातील नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। नंदनवन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास देशमाने यांनी दिलेल्या माहितीनुसार एका अल्पवयीन मुलीच्या संदर्भात गंभीर स्वरूपाची तक्रार पोलिसांकडे प्राप्त झाली। तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला। प्राथमिक चौकशीत आरोपी हा पीडित मुलीचा पिता असल्याचे समोर आले। त्यानंतर पोलिसांनी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत आरोपीला ताब्यात घेत अटक केली। पीडित मुलीच्या संरक्षणासाठी आणि तिच्या गोपनीयतेचा सन्मान राखण्यासाठी पोलिसांकडून आवश्यक खबरदारी घेतली जात आहे। या प्रकरणाचा अधिक तपास नंदनवन पोलीस करत असून सर्व संबंधित पुरावे आणि माहिती संकलित केली जात आहे। दरम्यान या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात असून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी होत आहे। सावत्र बाप आहे, त्याचं वय 38 वर्ष आहे। आपल्या सावत्र मुलीशी तिचं वय 8 वर्ष आहे। तिच्यासोबत म्हणजे पोक्सोचे जे सेक्शन्स आहेत 8-12 त्या अनुषंगाने त्यानं त्या मुलीसोबत गैरवर्तन केलेलं आहे। त्या अनुषंगाने त्या आईच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि यातील जो आरोपी आहे 38 वर्षाचा जो आहे त्याचा सावत्र वडील त्यांना या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली असून मान्य न्यायालयाने त्यांना विचार केलेला असून तो सध्या जेलमध्ये आहे। हा जो आरोपी आहे हा मजुरीचे काम करतो, दारू पिण्याच्या सवयीचा आहे आणि नंदनवन झोपडपट्टी या ठिकाणी तो राहतो। त्या अनुषंगानं जे काही पुरावे आणि गोळा केलेले त्या अनुषंगाने तपास चालू आहे। अल्पवयीन मुलींवरील अत्याचार हा अत्यंत गंभीर बाब असून अशा प्रकरणामध्ये पीडितांच्या गोपनीयतेचे संरक्षण आणि संवेदनशील वृत्तांकन करणे आवश्यक आहे। या प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू असून न्यायालयीन प्रक्रियेनंतरच पुढील बाबी स्पष्ट होणार।